नमस्कार. ज्योतिष केंद्र चॅनलवर तुम्हा आम्हा सर्वांचा मनापासून स्वागत. जर तुमची कुंभ रास असेल आणि गेल्या काही दिवसांपासून तुम्ही प्रचंड मानसिक ताणतणावातून जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि तुमच्या जीवनात सतत अडथळे येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुमचा शनिदेवावर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे शनिदेवाची असीम कृपा तुमच्यावर नक्कीच बरसणार आहे. आज आपण 5 जून आणि 6 जून या 2 अतिशय महत्त्वाच्या दिवसांबद्दल सविस्तर आणि सखोल चर्चा करणार आहोत. हे 2 दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी नेमके कसे असणार आहेत, तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे कसे उघडणार आहेत आणि ग्रहांची नेमकी कोणती चाल तुमच्या आयुष्यात मोठा उलटफेर करणार आहे, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 5 जून आणि 6 जूनचे राशी भविष्य पूर्णपणे चंद्र राशीवर आधारित आहे, त्यामुळे प्रत्येक शब्द आणि प्रत्येक संकेत तुमच्यासाठी लाख मोलाचा ठरणार आहे. सर्वप्रथम आपण 5 जून या दिवसाच्या पंचांगाबद्दल आणि अद्भुत ग्रहांच्या स्थितीबद्दल जाणून घेऊया. 5 जून रोजी शुक्रवार असून कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. या दिवशी चंद्रदेव मकर राशीत आणि श्रवण नक्षत्रात विराजमान असणार आहेत, ज्यामुळे ब्रह्म नावाचा अत्यंत शुभ योग आणि इंद्र नावाचा पराक्रमी योग निर्माण होत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी संपूर्ण दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सर्वार्थ सिद्धी योग हा असा काळ असतो ज्यामध्ये आपण केलेले प्रामाणिक प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. या योगाच्या प्रभावाने तुमच्या अडकलेल्या कामांना गती मिळणार आहे. आता 6 जून या दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर हा शनिवारचा दिवस आहे, जो कुंभ राशीचा स्वामी असलेल्या शनिदेवाचा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो. या दिवशी चंद्रदेव संध्याकाळपर्यंत मकर राशीत असतील आणि त्यानंतर ते तुमच्या स्वतःच्या म्हणजेच कुंभ राशीमध्ये प्रवेश करतील. 6 जून रोजी धनिष्ठा नक्षत्र असून पुन्हा एकदा इंद्रयोगासोबत वैधृती योग, द्विपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग असा महासंयोग निर्माण होत आहे. एकाच वेळी एवढे शुभयोग एकत्र येणे ही कुंभ राशीसाठी खरोखरच एक दैवी पर्वणी ठरणार आहे. या महायोगांच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात नेमके कोणते मोठे बदल घडणार आहेत हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुमच्या आरोग्याबाबत बोलायचे झाले तर हे 2 दिवस आरोग्याच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचे राहतील. जर तुम्हाला आधीपासूनच काही जुनाट आजार किंवा आरोग्याच्या तक्रारी असतील तर या 2 दिवसात तुम्हाला स्वतःची अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल. निष्काळजीपणा करणे महागात पडू शकते. मानसिक पातळीवर मात्र एक वेगळीच उलथापालथ पाहायला मिळेल. या काळात असे घडू शकते की तुम्ही एखादे महत्त्वाचे काम हाती घेतले आणि त्यात सुरुवातीलाच काही अडचणी आल्या तर तुम्ही खूप लवकर हार मानण्याची शक्यता आहे. हे काम माझ्याकडून पूर्ण होणारच नाही, ते सोडून दिलेले बरे, असा नकारात्मक विचार तुमच्या मनात डोकावू शकतो. जर गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नाहीत तर तुमचा त्या कामातील रस अचानक कमी होईल आणि तुम्ही त्या जबाबदारीपासून दूर पळण्याचा प्रयत्न कराल. पण कुंभ राशीच्या मित्रांनो, हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. तुमच्या मार्गात थोडे अडथळे नक्कीच येतील, पण हे अडथळे तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी आले आहेत, हे लक्षात ठेवा. काही वेळा तुमचा आत्मविश्वास खूप उंचावलेला असेल तर काही क्षणात तो डगमगताना दिसेल. अशा वेळी स्वतःवरचा ताबा सुटू देऊ नका. मनाशी पक्के ठरवा की जगातील कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही. जो काम इतर करू शकतात ते तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता. फक्त तुम्हाला आशावादी राहावे लागेल आणि दृढ निश्चयाने पुढे जावे लागेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. जेव्हा आपण पॉझिटिव्ह असतो तेव्हा आपले मन शांत असते आणि शांत मनाने घेतलेला प्रत्येक निर्णय आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातो. जर तुम्ही सॉफ्टवेअर, IT किंवा तंत्रज्ञान क्षेत्राशी जोडलेले असाल तर हे 2 दिवस तुमच्यासाठी अत्यंत सुवर्ण काळ ठरतील. सर्वार्थ सिद्धी योग आणि द्विपुष्कर योगाचा थेट प्रभाव तुमच्या करिअरवर पडणार आहे. कुंभ राशीसाठी चंद्रदेव सध्या 6व्या घराचे स्वामी होऊन तुमच्या 12व्या घरात म्हणजेच व्ययस्थानात बसले आहेत आणि तिथून ते आपल्या स्वतःच्या कर्क राशीवर पूर्ण दृष्टी टाकत आहेत. विशेष म्हणजे सध्या कर्क राशीमध्ये देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु माऊली विराजमान आहेत. त्यामुळे चंद्र आणि गुरु यांच्यात एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दृष्टीसंबंध निर्माण होत आहे. या अत्यंत शुभ योगामुळे हा काळ काही विशेष गोष्टींवर खर्च करण्याचा आहे.
हा खर्च निरर्थक नसेल तर तुमच्या भविष्यासाठी किंवा चांगल्या कामांसाठी असेल. जर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात एखाद्या नवीन प्रोजेक्टवर बराच काळ संशोधन करत असाल तर त्यात तुम्हाला मोठे यश मिळेल. तुमचे काम का रखडले होते, तुमच्या प्रगतीमध्ये नेमका कोणता अडथळा येत होता याचे मूळ कारण आता तुम्हाला स्पष्टपणे समजेल. जेव्हा कारण समोर येईल तेव्हा तुम्ही अत्यंत चिकाटीने ते काम पूर्णत्वास नेण्यात यशस्वी व्हाल. इथे एक अतिशय रंजक आणि रहस्यमय संकेत मिळत आहे. भूतकाळात तुम्ही ज्या व्यक्तीसोबत भागीदारीत काम केले होते किंवा ज्या नामांकित कंपनीत तुम्ही पूर्वी नोकरी केली होती तिथून तुम्हाला पुन्हा एकदा एका मोठ्या पदासाठी किंवा कामासाठी सन्मानपूर्वक आमंत्रण मिळू शकते. विशेषतः जे कुंभ राशीचे लोक सेवानिवृत्त झाले आहेत आणि घरी बसून कंटाळले आहेत त्यांना पुन्हा एकदा समाजात मान सन्मान मिळवून देणारी नवीन संधी चालून येईल. जरी तुम्ही सध्या करत असलेल्या नोकरीत किंवा व्यवसायात आनंदी असाल तरीही या नवीन ऑफरवर विचार करण्यासाठी तुमचे मन नक्कीच प्रवृत्त होईल. या दरम्यान काही किरकोळ व्यावसायिक समस्या नक्कीच येतील, पण तुमच्या अंगभूत कौशल्यामुळे तुम्ही त्या सर्व समस्यांवर सहज मात कराल. धनप्राप्तीचे उत्तम योग आहेत. पैशाची आवक चांगली राहील, परंतु त्याचवेळी खर्चाचा आलेखही वाढताना दिसेल. पैसा येईल आणि तो खर्चही होईल. म्हणूनच या काळात तुम्हाला बचतीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही आधीच नियोजन केले नाही तर नको त्या गोष्टींवर पैसे खर्च होऊन जातील आणि नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. आयुष्यातील प्रत्येक वळणावर जेव्हा आपल्याला चांगल्या मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा ग्रह आपल्याला संकेत देत असतात. आज कुंभ राशीच्या जातकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि गुप्त संकेत मिळणार आहे. हा संकेत तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाशी निगडीत आहे. जर आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि तुमच्या मनाला स्पर्श करणारा वाटत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा आत्तापर्यंतचा जीवनाचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा, कारण तुमचे अनुभव इतरांनी कुंभ राशीच्या भावा बहिणींना प्रेरणा देऊ शकतात. या 2 दिवसांत तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत अत्यंत आनंदी आणि सुवर्ण क्षण घालवण्याची संधी मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुम्ही स्वतःला तरुण आणि उत्साही अनुभवाल. समाजात किंवा कामाच्या ठिकाणी अत्यंत अनुभवी आणि ज्येष्ठ लोकांच्या संपर्कात येण्याचा योग येईल. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक कठीण प्रश्न सोडवू शकाल. कुंभ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व मुळातच खूप जिवंत आणि आकर्षक असते. तुम्ही नेहमीच इतरांच्या मदतीसाठी धावून जाता आणि याच स्वभावामुळे तुम्ही अनेकदा लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनतात. या 2 दिवसांत तुमची हीच प्रतिमा तुम्हाला व्यवसायात मोठा आर्थिक फायदा करून देणार आहे. व्यापार करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आणि फायदेशीर ठरेल. तुमचा व्यवसाय अतिशय वेगाने पुढे जाईल. जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्राशी म्हणजेच मेडिकल, फार्मसी किंवा डॉक्टरी पेशाशी जोडलेले असाल तर तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच जे लोक आयात निर्यात म्हणजेच एक्सपोर्ट इम्पोर्टच्या व्यवसायात आहेत त्यांना परदेशातून एखादी मोठी ऑर्डर मिळण्याची दाट शक्यता आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही फ्रीलान्सिंग करत असाल, घरातूनच कोणतेही ऑनलाईन काम करत असाल तर परदेशी स्रोतांकडून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. देवगुरु बृहस्पतींची 12व्या घरावर असणारी अमृतदृष्टी तुमच्या आवाजवी खर्चाला आणि नुकसानाला नियंत्रणात ठेवण्याचं काम करेल. चंद्रदेव 6व्या घराचे स्वामी असून 12व्या घरात बसल्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना ऑफिसमध्ये थोडे जास्त कष्ट करावे लागतील. कामाचा ताण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव वाढल्यासारखा वाटेल, पण तुमची मेहनत वाया जाणार नाही. आता आर्थिक उन्नती आणि धनसंपत्तीचा विचार केला तर हा काळ संमिश्र स्वरूपाचा राहील. खूप मोठी लॉटरी लागणार नाही, पण पैशाअभावी तुमचे कोणतेही काम अडकून पडणार नाही. नात्यांच्या बाबतीत हे 2 दिवस अत्यंत सुंदर आणि भावूक असतील. तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा, विशेषतः पालकांचा खंबीर पाठिंबा मिळेल. कौटुंबिक वातावरण अत्यंत शांत आणि आनंदी राहील. प्रेम जीवनामध्ये म्हणजेच लव्ह लाईफमध्ये गोडवा वाढेल. दिवसभराच्या प्रचंड धावपळीमुळे आणि कामाच्या थकव्यामुळे जेव्हा तुम्ही संध्याकाळी घरी परत याल तेव्हा तुमच्या जोडीदाराची साथ तुमचा सर्व थकवा क्षणात दूर करेल. जर तुमच्यात काही वाद झाले असतील तर तुमचा जोडीदार तुम्हाला मनवण्यासाठी प्रेमाने प्रयत्न करेल, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. विवाहित लोकांबद्दल बोलायचे झाले तर वैवाहिक जीवनासाठी हे 2 दिवस आयुष्यातील सर्वात सुंदर दिवसांपैकी एक असणार आहेत. तुम्ही एकमेकांच्या भावनांना अतिशय सखोलपणे समजून घेऊ शकाल. परंतु जे कुंभ राशीचे तरुण तरुणी अजूनही सिंगल आहेत आणि आपल्या आयुष्यात एका खऱ्या जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांच्या पदरी या 2 दिवसांत थोडी निराशा पडू शकते. मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी तुम्हाला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल. काळजी करू नका, भविष्यात तुमच्या या शोधाला नक्कीच यश येईल आणि विवाहाचे मार्ग मोकळे होतील. तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होव्यात आणि या 2 दिवसांमधील शुभयोगांचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळावा म्हणून एक अतिशय सोपा आणि प्रभावी आध्यात्मिक उपाय सांगत आहे. या 2 दिवसांत तुम्ही सकाळी स्नान करून शनिदेवाच्या किंवा हनुमानजींच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. तसेच शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा अन्नदान करावे. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करेल.
शेवटी कुंभ राशीच्या मित्रांनो, हे 2 दिवस तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेणारे असले तरीही ग्रहांची नक्षत्रांची साथ तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढणार आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, सकारात्मक रहा आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तुम्हाला हे 2 दिवस यशाचे आणि आनंदाचे जाऊत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.